Hello friends, in the last session we had gone through the different parts of speech and especially we had seen the definition and different types of noun. Today in this session we are going to consider about the gender of noun. There are four genders of noun you can see here on this board: masculine gender, feminine gender, common gender and of course the neuter gender. चार जेंडरमध्ये आपण जनरली या नामाचं विभाजन करत असतो. बघा मराठीमध्ये याला आपण मस्क्युलाइन जेंडरला आपण पुल्लिंग असं म्हणतो, स्त्रीलिंग. आता या ठिकाणी कॉमन जेंडर आपण जनरली इंग्लिशमध्ये प्रामुख्याने अभ्यासत असतो. या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येईल हे जे दोन सुरुवातीचे जेंडर आहेत आणि हा तिसरा सुद्धा, हे तीन जेंडर आपण जनरली लिव्हिंग थिंग्स जे आहेत त्या लिव्हिंग थिंग्ससाठी हे तीन जेंडर आपण वापरतो. लास्टली हे न्यूटर जेंडर जे आहे त्या नॉन लिव्हिंग थिंग्ससाठी आपण वापरतो. सुरुवातीला आपण काय करूयात, लेट अस कन्सिडरेट दीज टू टाइप्स ऑफ जेंडर first. Why we are going to think about these two types of gender comparatively. बघा मित्रांनो, व्याकरणाच्या बाबतीत असेल किंवा कुठल्याही शिक्षणातल्या अभ्यासाच्या बाबतीत असेल, ज्यावेळेस आपण तुलनात्मक अभ्यास करतो, कुठल्याही घटकाचा तुलनात्मक अभ्यास ज्यावेळेस करत असतो त्यावेळेस तो घटक आपल्याला जास्त काळ लक्षात ठेवण्यामध्ये आणि व्यवस्थित समजण्यामध्ये मदत करत असतो. म्हणूनच आपण काय करूयात, या सुरुवातीला या दोन जेंडरचा आपण प्रामुख्याने विचार करूयात. बघा मस्क्युलाइन जेंडर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पुल्लिंग कशाला म्हणतो आपण, तर मेल स्पीशीज, मेल मेंबर ऑफ एनी स्पीशीज. बघा कुठल्याही स्पीशीज मधला जो मेल मेंबर असतो त्या मेल मेंबरला आपण पुल्लिंग असं म्हणतो, त्यालाच आपण मस्क्युलाइन जेंडर असं म्हणतो. तर फिमेल मेंबर ऑफ एनी स्पीशीज, दोन्हीमध्ये तुलना करूयात. बघा कुठल्याही स्पीशीज मधला मेल मेंबर जर असेल तर त्याला आपण मस्क्युलाइन जेंडर म्हणूयात आणि कुठल्याही स्पीशीज मधला, कुठल्याही प्रजातीमधला स्त्रीलिंगी मेंबर असेल तर त्याला आपण फेमिनाइन जेंडर असं म्हणूयात. तर या ठिकाणी एक उदाहरण आपल्याला पाहता येईल. जनरली आपण एका मस्क्युलाइन जेंडर टू फेमिनाइन जेंडर किंवा फेमिनाइन जेंडरचं मस्क्युलाइन जेंडर पाहत असताना एक जनरल गोष्ट अशी आहे, ESS आपण त्या ठिकाणी प्रत्यय जनरली लावत असतो. हा काही पूर्णतः नियम नाही, पण एक बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी ESS हा सफिक्स लावून एखादं जेंडर आपण त्या ठिकाणी चेंज करत शकतो. मग या ठिकाणी उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे, लायन, लायनेस, तसंच पोएट, पोएटेस, एम्परर, एम्प्रेस, मिस्टर, मिस्ट्रेस. म्हणजे ESS हा जो सफिक्स आहे तो सफिक्स वापरून आपण जेंडर त्या ठिकाणी चेंज करत असतो शब्दांचं. या ठिकाणी दुसरी काही उदाहरणं दिलीत बघा, वेगळ्या अनेक पद्धतीनं त्या ठिकाणी चेअर होत असतं. एक विशिष्ट उदाहरण म्हणजे या ठिकाणी बघा चेअरमन. चेअरमन हे जर मस्क्युलाइन जेंडर असेल तर चेअरपर्सन हे त्याचं फेमिनाइन जेंडर असणार आहे. तसेच फॉक्स हे जर मस्क्युलाइन जेंडर असेल ऑफकोर्स त्याचं फेमिनाइन जेंडर काय असणार आहे, विक्सन. असं वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी जेंडर आपल्याला वेगवेगळ्या नामाचं पाहता येतं. आता याच्यासाठी काय करावं लागणार आहे, ज्यावेळेस आपण व्याकरणाचा विचार करतो, इंग्रजी व्याकरण शिकण्याचा विचार करतो, स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस आपल्याला एक काम करावं लागणार आहे की अशी भली मोठी यादी त्याचं कलेक्शन करावं लागणार आहे. तुम्हाला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला अशी एक यादी सुद्धा त्या ठिकाणी जनरेट करण्यात येईल. विद्यार्थ्यांना माझी विनंती असणार आहे, मेक द नोट्स ऑफ धीस व्हिडिओज. तुम्ही व्हिडिओज पाहायचेत, त्यांचे नोट्स करायचेत आणि ते नोट्स तुमच्या संग्रहित ठेवायचेत. म्हणजेच काय, तुम्ही हे नोट्स पण वाचाल आणि हे व्हिडिओ कंटिन्युअसली पाहाल तर तुमची इंग्रजी आणि इंग्रजीचं व्याकरण तुम्हाला समजण्यामध्ये मदत होणार आहे. बघा या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी तुलना करूया दोघांची. मस्क्युलाइन जेंडर द मेल मेंबर ऑफ एनी स्पीशीज, फेमिनाइन जेंडर द फिमेल मेंबर ऑफ एनी स्पीशीज. आता तिसरा ज्यावेळेस आपण कॉमन जेंडर म्हणतो, नावातच तुमच्या लक्षात येत असेल किंवा इट इज कॉमन. कॉमन अबाउट व्हॉट सेन्स, कॉमन अबाउट मस्क्युलाइन जेंडर अँड फेमिनाइन जेंडर, कॉमन अबाउट मेल स्पीशीज, मेल मेंबर अँड फिमेल मेंबर. म्हणजेच काय, तर कुठल्याही
प्रजातीमधलं मेल मेंबर असेल किंवा फिमेल मेंबर असेल, अशा दोन्ही मेंबर्ससाठी तुम्हाला हे कॉमन जेंडर वापरता येत असतं. One more thing we must say here, if you have the example of this common gender, we cannot determine whether it is male or female. With the other references, we can understand whether it is a male or female. For example, doctor. Can we determine whether it is a male doctor or female doctor? We cannot determine with help of just the name, just this noun. Officer असेल, friend असेल, child असेल, we cannot determine whether it is a male or female. That means we can use this common gender for male and female equally. त्या ठिकाणी तिसरं कॉमन जेंडर अभ्यासल्यानंतर न्यूटर जेंडर जो आहे, इट इज अदर दॅन, इट इज क्वाईट डिफरंट दॅन दीज टू. बघा, हे तिन्ही जेंडर्स जे आहेत, हे तीन प्रकार जे आहेत, तुमच्या लक्षात आलं असेल की हे लिव्हिंग थिंगसाठी आपण वापरतो. परंतु न्यूटर जेंडर जे आहे, हे न्यूटर जेंडर मात्र हे नॉन लिव्हिंग थिंग्स यांच्यासाठी वापरतो. उदाहरणं पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. बघा, टेबल असेल, बोर्ड असेल, बुक असेल, पेन असेल, ही जी उदाहरणं आहेत, दीज एक्झाम्पल्स आर कॉल्ड ॲज न्यूटर जेंडर. वाय? बिकॉज दीज आर द नॉन लिव्हिंग थिंग्स. याच्यात आता ही उदाहरणं आणि या संकल्पना आपल्याला स्पष्ट झाल्यानंतर एक गोष्ट याच्यामध्ये आवर्जून आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की या जेंडरसाठी वापरलं जाणारं प्रोनाऊन. आता प्रोनाऊनचं आपण वेगळं सेशन घेणार आहात, त्याच्यासाठी वेगळा व्हिडिओ आपण त्या ठिकाणी अपलोड करणार आहात. पण तर्तास हा भाग अभ्यासण्यासाठी, ही कन्सेप्ट आणखी क्लिअर होण्यासाठी थोडंसं प्रोनाऊनकडे जर आपण लक्ष दिलात तर यू कॅन अंडरस्टँड, यू कॅन नो दिस कन्सेप्ट ऑफ जेंडर. फॉर एक्झाम्पल, मस्क्युलाईन जेंडरसाठी जनरली ही आणि त्याच्यासारखी इतर प्रोनाऊन्स त्या ठिकाणी वापरतो. फिमेनाईन जेंडरसाठी शी. पर्सनल प्रोनाऊन्सची उदाहरणं आहेत. एक थोडक्यात म्हणून आपण या ठिकाणी घेत आहोत. प्रोनाऊन्ससाठी आपल्याला सविस्तर या ठिकाणी व्हिडिओ आपल्याला पाहता येईल. बघा, तिसरा प्रकार आहे. आता हे जे आहे यासाठी आपण पुढचा जो रेफरन्स आहे, फॉर एक्झाम्पल, राधा इज अ डॉक्टर. Now in this concept, in this sentence, you can determine that this doctor is a feminine gender doctor. That means if you have the previous reference or post reference, then only we can determine. Means we can use either he or she as far as the reference is concerned. आणि लास्टली जे न्यूटर जेंडर आहे त्याच्यासाठी पर्सनल प्रोनाऊन आपण काय वापरतो? इट वापरतो. आता हे पर्सनल प्रोनाऊन इट वापरत असताना आणखी एक गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल. बघा, शेवटचा मुद्दा या ठिकाणी मी सांगतो तुम्हाला की ज्यावेळेस एखादं न्यूटर जेंडरमध्ये असलेलं नाम, एखादं नपुंसकलिंगीमध्ये असलेलं नाम, जर त्याची काही वैशिष्ट्य फिमेल प्रकारची असेल, काही फिमेल प्रकारची वैशिष्ट्य एखादं नाम जर दर्शवत असेल तर त्याला आपण शी हे प्रोनाऊन त्या ठिकाणी वापरू शकता. आता उदाहरणार्थ बघा, स्प्रिंग, इट इज द नेम ऑफ अ सीझन. ॲक्च्युली इट कम्स अंडर न्यूटर जेंडर. पण त्याच्यामध्ये असलेली डेलिकसी, त्याच्यामध्ये असलेलं सौंदर्य, यामुळे काय होतं, यू कॅन डिटरमाइन, यू कॅन कन्सिडर इट ॲज अ फेमिनाईन जेंडर अँड यू कॅन यूज द प्रोनाऊन ऑफ शी. फॉर एक्झाम्पल, स्प्रिंग हॅज हर ओन ब्युटी. आता हे जे हर जे वापरले त्या वाक्यामध्ये, इट इज अ प्रोनाऊन इन फेमिनाईन जेंडर. म्हणजे एखाद्या न्यूटर जेंडरच्या नामामध्ये तुम्हाला सौंदर्य, डेलिकसी, शांतता, निरागसता जर आढळत असेल तर तशा परिस्थितीमध्ये ते न्यूटर जेंडर यू कॅन कन्सिडर ॲज फेमिनाईन जेंडर. आणि एखाद्या नामामध्ये जर तुम्हाला पुल्लिंगी गुणधर्म आढळत असतील, उदाहरणार्थ बघा, ॲग्रेशन असेल किंवा स्ट्रेंथ असेल, ताकद असेल, अशी गुणधर्म एखाद्या न्यूटर जेंडरमध्ये तुम्हाला जर आढळत असतील तर तशा परिस्थितीत यू कॅन कन्सिडर इट ॲज फेमिनाईन जेंडर.
आता एक जाता जाता शेवटचं उदाहरण सांगतो बघा. इमिली डिकिन्सनची कविता आहे, आय विल नॉट डेथ स्टॉप फॉर डेथ नावाची एक कविता आहे. त्याचं एक उदाहरण सांगून आपण या ठिकाणी हे सेशन थांबूयात. या ठिकाणी काय केलेलं आहे, डेथ इट इज अ न्यूटर जेंडर. ॲक्च्युली डेथ हे जे नाम आहे हे न्यूटर जेंडरमधलं नाम आहे. मग याला हे काय केलं पाहिजे, प्रोनाउन आपण काय वापरलं पाहिजे, जनरली इट वापरलं पाहिजे. पण कवयित्री इमिली डिकिन्सन या उदाहरणामध्ये काय करते, तिच्या कवितेमध्ये काय करते बघा, आय विल नॉट स्टॉप फॉर डेथ. आणि या डेथसाठी जे प्रोनाउन वापरते, ही काइंडली स्टॉप्ड फॉर मी. हे जे ही प्रोनाउन ती वापरते, पुल्लिंगी प्रोनाउन वापरते. म्हणजेच काय की डेथ ऑल्दो इट इज अ न्यूटर जेंडर नाउन, बट बिकॉज ऑफ इट्स स्ट्रेंथ इट इज कन्सिडर्ड ॲज मस्क्युलाइन जेंडर. तर इतक्या भागामध्ये तुमच्या या 4 जेंडर संबंधी आपणाला कल्पना आली असेल. मित्रांनो, अशाच प्रकारे इंग्रजी व्याकरण आपणाला अतिशय सूक्ष्म पद्धतीनं सविस्तर आणि आपल्या सहज भाषेमध्ये अभ्यासण्यासाठी आपण हे यूट्यूब चॅनल, स्पर्धा परीक्षाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावं, जेणेकरून आपणाला पुढे येणारे या शृंखलेमधले जे पुढचे व्हिडिओज आहेत ते आपणाला पाहायला मिळतील, अभ्यासाला मिळतील. म्हणून एक विनंती असणार आहे की चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला याच्यामधल्या जर काही क्युरीज असतील, तुम्हाला याच्यामध्ये काही आणखी काही अपेक्षित असेल तर ते कमेंट बॉक्समधून टाका. आपला त्या ठिकाणी तुम्हाला या कमेंटच्या माध्यमातून उत्तरंसुद्धा देण्यात येतील. डिसलाईक, तुम्हाला कुठली जर गोष्ट आवडली नसेल तर आणखी एक आव्हान असणार आहे, डिसलाईकसुद्धा तुम्ही करू शकता. परंतु डिसलाईक करत असताना एक विनंती असणार आहे, कमेंट बॉक्समध्ये एक छोटीशी कमेंट तुम्ही टाकायची आहे, यो वाय डू यू डिसलाईक दिस व्हिडिओ अँड वाय सम मोर रिक्वायरमेंट्स आर देअर ॲट युअर लेवल. म्हणून मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट पोस्ट करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण इट विल हेल्प यू टू गिव्ह द नोटिफिकेशन्स ऑफ अपकमिंग व्हिडिओज. थँक्यू.